स्वर्गीय अनिल भाऊंची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीनिमित्त अनिल भाऊंना आणि अनिल भाऊंच्या स्मृतींना आम्ही सर्वजण श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी इथं आलो. भाऊंचं दुष्काळी भागाला पाणी देण्यासंदर्भातलं योगदान वाखाणण्याजोगं आहे आणि फक्त आटपाडीच नव्हे. ज्यावेळेस टेंबू योजनेच्या विस्तारित योजनेचा आराखडा तयार केला जात होता त्यावेळेस तासगाव कवठेमंकाळमधली अधिकची गावं टेंबू योजनेमध्ये घेतली जावीत म्हणून महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा मार्गदर्शन भाऊंनी मला त्यावेळेस केलं. अनेक वेळेला तासगाव तालुक्यातली वाढीव गावं, कवठेमंकाळ तालुक्यातली वाढीव गावं समाविष्ट केली जावीत यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे भाऊ स्वतः माझ्याबरोबर आले होते. अशा अनेक आठवणी मंत्रालयातल्या आहेत. आबांच्या पश्चात एक मार्गदर्शक म्हणून आणि एक वडीलधारी मार्गदर्शक म्हणून भाऊंनी आपली जबाबदारी पार पाडली. आजच्या या परिस्थितीमध्ये पाठबळ म्हणून भाऊ असणं आवश्यक होतं, पण आज भाऊंची पोकळी सुहास भैया असतील, अमोलदादा असतील, ही निश्चितपणाने तेच ऋणानुबंध जपून भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि मला आनंद आहे की या सर्व लोकांनी समाजोपयोगी काम आपल्या हाती घेण्याचं काम केलेलं आहे. मला विश्वास आहे की आबांचे आणि भाऊंचे जे ऋणानुबंध होते त्याही पेक्षा जास्त घट्ट नातं आम्ही निश्चितपणाने करतो हा विश्वास आज या ठिकाणी देतो आणि भाऊंना आमच्या सर्वांच्या वतीने तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने ते घडून आलं. मला आनंद आहे योगायोगाने का होईना ते पुन्हा एकदा घडून आलं आणि लोकांना आपल्या स्मृतींना उजाळा मिळाला. आबांचा जो विचार होता, भाऊंचा जो या मतदारसंघातल्या असलेली बांधिलकी होती ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या दोघांचाही असणार.